नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण आज प्रेम आणि बांधिलकी या प्रकरणाच्या तिसऱ्या भागामध्ये स्वप्रकटीकरणाचे महत्त्व या संदर्भात चर्चा करणार आहोत. आता स्वप्रकटीकरण म्हणजे इतरांबरोबर आपले अंतरंग किंवा वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण करणे. जे आपल्या मनामधल्या गोष्टी आहेत किंवा वैयक्तिक माहिती जी आहे याचं आदानप्रदान करणं, इतरांना ते सांगणं एकमेकांना, त्याला आपलं स्वप्रकटीकरण असं म्हटलं जातं. आपली आणि इतरांची माहिती आपण ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो ती माहिती इतरांना देऊन किंवा घेऊन जवळीकतेचे संबंध आपल्याला निर्माण करता येत असतात. आणि यामध्ये विश्वासाचा घटक हा अतिशय महत्त्वाचा असतो. एकमेकांचा विश्वास असेल तरच ह्या अशा गोष्टींचं आदानप्रदान होत असतं. एकमेकांच्या विश्वासामुळं आपण पूर्णपणे मोकळे होतो किंवा आपल्या मनातील जे भावभावना आहेत किंवा इतर गोष्टी ज्या आहेत तर ह्या न भिता दुसऱ्याला सांगितल्या जातात. याला आपण स्वप्रकटीकरण असं म्हणतो. आता प्रभावीपणाच्या बाबतीत सकारात्मक स्वप्रकटीकरण जे आहे अतिशय महत्त्वाचं असतं. ज्यावेळेला उच्च प्रकटीकरण उपलब्ध होतं तेव्हा उच्च संबंधाचा आदर आणि चांगल्या नात्याची गुणवत्ता ही त्याच्यामधून विकसित होत असते. तसेच जे लोक वेळोवेळी स्वतःची माहिती उघड करत असतात त्यांचे नाते संबंध जे आहेत हे यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. आणि त्यांच्याबरोबर जे संभाव्य भागीदाराबाबत सुद्धा संभाव्य माहिती शिकण्याची शक्यता यामध्ये अधिक असलेली पाहायला मिळते. म्हणजे आपण हे जे आहे परस्पर संवादामुळं हे निर्माण होत असतं. म्हणजे दुसरीकडे आपण बघितलं एखाद्या विशिष्ट प्रकटीकरणामुळं आणि नंतरच्या असुरक्षिततेमुळं स्वतःची स्वस्वीकृती होण्याची जोखीम जी असते ही निर्माण होते. आणि नातेसंबंधात सुरक्षितता वाढवण्यासाठी लोकांनी एकमेकांमध्ये लक्ष घालण्याची गरज अधिक असते आणि त्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. आता मुरे यांच्या मते जेव्हा एखाद्या जोडीदारास धमकी दिली जाते आणि ती नाकारली जाते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी व्हायला मदत होते. त्यातून आत्मविश्वास कमी होतो किंवा जवळीकता जी आहे ही कमी होते, नातेसंबंध दुरावतात. तर हे जे आहे तर किंवा गिब्स 2005 म्हणतात की खरे तर लोक स्वतःला चुकीचं सादरीकरण करत असतात आणि जेव्हा इतरांबरोबर संबंध प्रस्थापित करण्याचा विचार त्यांच्यामध्ये येतो तेव्हा पूर्ण प्रामाणिकपणामध्ये ते करणं अतिशय गरजेचं आहे. ते नसेल तर म्हणजे त्यांच्यामध्ये जवळीकताही निर्माण होणार नाही. तसंच अपरिचित लोकांशी जसजशी आपली ओळख वाढत जाईल तसतसे ओळखीत रूपांतर होते, त्या ओळखीचं नंतर मैत्रीत रूपांतर होते आणि मैत्री जशी वाढत जाईल तसं एकमेकाविषयी आपण मित्र एकमेकांना अधिक माहिती सांगत असतात आणि ती सांगण्याची वृत्ती देखील वाढते आणि त्यातून मैत्रीमधील जवळीकता ही अधिक निर्माण होते. आणि मैत्रीतील जवळीकता जितकी अधिक असेल तितकी ती माहिती अधिक सांगण्याची प्रवृत्ती देखील त्यांच्यामध्ये दिसून येते. त्यातून जवळीकताही निर्माण होत असते, स्वप्रकटीकरण त्यातून होत असतं. म्हणजे आपले कौटुंबिक पार्श्वभूमी, परिस्थिती, अडचणी, आईवडील, भाऊ, त्यांचा स्वभाव, धार्मिक श्रद्धा इथंपासून ते अगदी लैंगिक अनुभवापर्यंत सर्व विषयावर एकमेकांसमोर मनमोकळेपणे विचार किंवा अनुभव यांची देवाणघेवाण यामधून होत असते. त्याचबरोबर ज्या व्यक्तींचा स्वादर जास्त असतो अशा व्यक्तींना स्वतःतील दोष, स्वतःविषयी माहिती, विशिष्ट अनुभव किंवा व्यक्तिगत चुका दुसऱ्यांना सांगण्यामध्ये संकोच वाटत नाही. ज्या व्यक्तींचा स्वादर चांगला असतो अशा व्यक्ती आपली माहिती स्पष्टपणे इतरांसमोर मोकळेपणाने सांगत असतात. त्यामुळे त्यांना दुसऱ्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यामध्ये कधीच अडथळे येत नाहीत. आपल्याबद्दलची खाजगी माहिती दुसऱ्याला किती सांगावी याची तयारी वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असते. सर्वसाधारणपणे स्त्रियांची अशी तयारी ही पुरुषापेक्षा अधिक असते. म्हणजे
स्त्रिया आपल्या व्यक्तिगत भावना चटकन दुसऱ्यासमोर व्यक्त करत असतात. शिवाय अशा भावना व्यक्त करणाऱ्या स्त्रियाच अधिक लोकप्रिय असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुरुषांच्या बाबतीत हे उलट असतं. जे पुरुष आपली माहिती इतरांना वारंवार पुरवत असतात त्यांच्याबद्दल इतरांचं मत हे वाईट बनत असतं. ट्रेसबर्ग आणि त्याचे सहकारी यांच्या संशोधनातून असं दिसून आलं की स्वतःची व्यक्तिगत माहिती इतरांना सांगण्यामध्ये पुरुषापेक्षा स्त्रियांचा सहभाग हा मोठा असतो. आणि शिवाय जे पुरुष स्वतःविषयी अधिक मोकळेपणाने माहिती सांगत असतात अशा पुरुषांचं नकारात्मक मूल्यमापन केलं जातं किंवा ऋणात्मक मूल्यमापन होतं असं त्यांच्या संशोधनातून दिसून आलं. आणखी एका अभ्यासामध्ये पुरुषांनी आणि स्त्रियांनी अनोळखी व्यक्तीसमोर अधिक व्यक्तिगत माहिती सांगावी असं सांगितलेलं दिसून येतं. त्याचबरोबर ह्यानंतरचा दुसरा मुद्दा जो आहे तर विवाह आणि इतर जवळीकतेचे संबंध. आता एखाद्या जोडीदाराची निवड झाली की दोन व्यक्तींमध्ये बांधिलकी तयार होत असते. त्यांच्यामध्ये परस्पर संबंध नातेसंबंध निर्माण होत असतात. त्यातून लग्ना अगोदर एकत्र राहण्याचा प्रयत्न ते करतात. काही वेळा त्यांच्यामध्ये विवाहाची निश्चिती होत असते. नंतर लग्न करतात. लग्ना अगोदर दोन भिन्नलिंगी व्यक्ती जे आहेत एकमेकाच्या संपर्कात येणं, ओळख करणं, एकमेकांना समजून घेणं आणि एकत्र राहण्याची जी प्रक्रिया आहे त्याला सहजीवन असं म्हटलं जातं. आता सहजीवन जे आहे, आता सहजीवनालाच सहनिवास असं देखील म्हणतात. म्हणजे जे जोडीदार लग्नाअगोदर एकत्र राहतात त्यांना अधिक जवळीकता अनुभवायला मिळत असते. म्हणजे सध्या 3 ते 3.5 दशलक्ष अमेरिकन जोडीदार लग्नाशिवाय एकत्र राहत असलेले आपल्याला पाहायला मिळतात सर्वेक्षणाद्वारे. म्हणजे विविध वयोगटातील आणि पूर्वी वैवाहिक दर्जा प्राप्त झालेले जे लोक आहेत हे देखील सहजीवनाचा अनुभव घेत असतात. म्हणजे सहजीवनाचा अनुभव घेणाऱ्यामध्ये अविवाहित लोकांचा समावेश अधिक असलेला पाहायला मिळतो. म्हणजे साधारण त्यांचा वयोगट जो आहे हा 20 ते 40 या दरम्यान असतो. मागील 20 वर्षामध्ये ही टक्केवारी खूप वाढली, 80% ही टक्केवारी असलेली पाहायला मिळते. ट्रॅन्फर यांनी अविवाहित स्त्रियाबद्दल राष्ट्रीय सर्वेक्षण केलं. त्यांना असं आढळून आलं की 8 पैकी 1 अविवाहित स्त्री त्यांच्या जोडीदाराबरोबर राहिलेली आहे. म्हणजे अविवाहित असल्याबद्दल त्यांना काय वाटतं असं विचारलं तर ते लग्न करावायचं झाल्यास त्यांच्या काय अपेक्षा आहेत याविषयी त्यांना विचारण्यात आलं. त्यांचे निष्कर्ष असे मिळाले की अविवाहित स्त्रियांनी लग्न करण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर विवाहातील पहिली पायरी जी आहे तर विवाहातील पहिली पायरी म्हणून लैंगिकतेकडे पाहिलं जातं. म्हणजे लैंगिकतेचा वैवाहिक सुखावर आणि घटस्फोटावर काय परिणाम होतो याबाबत अनेक संशोधनं झालेली आहेत. यासाठी संघर्षात्मक आणि निर्णायक पुरावे देखील मिळालेले आहेत. रिसमन यांनी 1981 मध्ये अमेरिकन जोडप्यांचा अभ्यास केला आणि लैंगिक जोडीदार जवळीकतेचा अधिक उपभोग घेतात, आनंद उपभोगतात किंवा विशेषतः शारीरिक जवळीकतेचा अधिक अनुभव घेतात असं त्यातून पाहायला मिळालं. व्हाईट यांनी केलेले कॅनेडियन जोडीदारापेक्षा लग्नापूर्वी ज्या जोडीदारांनी एकत्र राहून लैंगिकता अनुभवली आहे अशांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण अधिक आढळलं पाहायला मिळतं. म्हणजे हे जे आहे तर लैंगिकतेवर संस्कृतीचा किती पगडा आहे याची कल्पना अमेरिकेतील चिनी विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनातून आपल्याला येऊ शकेल किंवा ती पाहायला मिळते. तर हे आपल्याला सहजीवनाच्या बाबत सांगता येईल. दुसरा यातला मुद्दा आहे विवाह. आता विवाह ही एक संस्था आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील ती एक महत्त्वपूर्ण घटना आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रौढावस्थेमध्ये गेल्यानंतर विवाह करते. अमेरिकेत प्रौढ व्यक्ती अगदी प्रौढावस्थेच्या प्रारंभी पहिला विवाह त्यांच्याकडं होतो. म्हणजे जोडीदाराशी पटलं नाही की दुसरा विवाह, तिसरा विवाह. म्हणजे तिथं आपलं विवाह म्हणजे जोडीदाराशी पटलं नाही की लगेच ते पहिला विवाह सोडून म्हणजे निकालात काढला जातो आणि नंतर दुसरा विवाह करायला त्या व्यक्ती मागे पुढे पाहत नाहीत. म्हणजे यामध्ये विवाह करणाऱ्या स्त्री पुरुषांचं सरासरी वय हे 1980 मध्ये एका सर्वेक्षणामध्ये पाहण्यात आलं.
तर अमेरिकेमध्ये जे वर आहे म्हणजे विवाह करणारा पुरुष जो आहे याचं सरासरी वय 24.7 आणि स्त्रीचं वय जे आहे म्हणजे वधूचं वय हे 22 वर्ष होतं. तर साधारण आपण बघितलं तर पुरुषांच्या विवाहाचं वय हे 24 ते 29च्या दरम्यान आणि स्त्रीच्या विवाहाचं वय हे 21 ते 24 या दरम्यान असं होणं हे विवाहासाठी योग्य असतं. असं हे वय जे आहे हे विवाहासाठी योग्य वय असं समजलं जातं. आणि विवाहासाठी जवळीकता, उत्कट प्रेम आणि बांधिलकी या 3 गोष्टींची आवश्यकता असते. ह्या 3 गोष्टी असतील तर विवाह यशस्वी व्हायला मदत होत असते. तर जवळीकतेमध्ये म्हणजे पती पत्नी दोघांमध्ये अभिरुची, मूल्ये, वय, शिक्षण, आर्थिक सामाजिक स्थिती, धर्म, जात यांच्यामध्ये एकरूपता असेल, यांच्यामध्ये समानता अनुरूपता असले तर जवळीकता निर्माण व्हायला मदत होत असते. आणि या सर्व घटक समानतेमुळं जवळीकता निर्माण झाली की त्यांच्यामध्ये अधिक बांधिलकी किंवा तो विवाह यशस्वी व्हायला मदत होते. आता जोडीदार निवडत असताना वरवरच्या स्वरूपातील असमान घटकांचा शोध घेतला जातो. आणि हे शोध घेत असताना कारण शारीरिक आकर्षकता, वैवाहिक साधनांची मालकी, वहिवाट यांचाही जोडीदार निवडण्यामध्ये वाटा असतो. म्हणजे यामध्ये जोडीदार निवडत असताना या गोष्टीसुद्धा विचारात घेतल्या जातात. त्यानंतर सख्य भाव प्रेमामध्ये व्यक्तिगत जवळीकता आणि बांधिलकी या गोष्टी शारीरिक आकर्षकतेपेक्षाही अधिक महत्त्वाच्या असतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये विवाह यशस्वी व्हायचे असतील तर ह्या सख्यभाव प्रेम म्हणजे जवळीकता आणि बांधिलकी हे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. शारीरिक आकर्षकतेपेक्षा सुद्धा या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एकमेकावरील प्रेम कमी झालं, जवळीकता कमी झाली किंवा बांधिलकी हे कमी झाली तर त्याचं पर्यावसन हे घटस्फोटामध्ये होताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकमेकावरील प्रेम कमी होणं, एकमेकावरील विश्वास कमी होणं आणि याची परिणिती मग नंतर घटस्फोटासारख्या परिणामामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून व्यक्तिगत जवळीकता आणि बांधिलकी या 2 गोष्टी शारीरिक आकर्षकतेपेक्षा सुद्धा अधिक महत्त्वाच्या मानल्या जातात. आता म्हणजे वैवाहिक यश हे घटस्फोटासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांना वैवाहिक यश आहे, जोडीदारामध्ये एकमेकांच्या सहवासात किती त्यांचा एकमेकांचा सहवास दीर्घकाळ असेल तर ते म्हणजे असे घटस्फोट जे आहेत तर असे लोकांना घटस्फोट स्वीकारणं हे खूप कठीण जातं. आणि म्हणून दोघांच्यामध्ये विवाहाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांच्यामध्ये बांधिलकी कशी आहे, विवाहातील परिपक्व प्रेम, बांधिलकी, एकमेकांचा सहवास, वैवाहिक संबंध ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध हा घटस्फोटाशी असलेला पाहायला मिळतो. तर मॅरनो यांनी विवाह आनंदी आणि टिकाऊ कसा होईल या संदर्भात एक अभ्यास केला आणि सुखी आणि दीर्घकाळ एकमेकांच्या सहवासात राहिलेल्या कुटुंबांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी माहिती मिळवली. त्यामध्ये असं त्यांना लक्षात आलं, त्यांनी काही मुद्दे सांगितले की सुखी आणि आनंदी विवाह टिकवायचा असेल तर काय केलं पाहिजे. तर वैवाहिक जोडप्यामध्ये एकत्रित समस्या परिहार करण्याची पात्रता असली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी म्हणजे एकमेकांच्या परस्परांच्या सहवासामध्ये राहणं, प्रेमाचा अनुभव घेणं, एकमेकांसोबत दीर्घकाळ एकमेकांच्या सोबत असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे सुखी आणि समाधानी होण्याचा एक महत्त्वपूर्ण जे आहे पूर्वकथन म्हणजे विवाहापूर्वी परस्परामध्ये संप्रेषण संवाद असणं महत्त्वाचं आहे. कारण लग्नानंतरच्या काळातसुद्धा त्यातील दोघांमधील फरक आणि समस्या हाताळण्याचं कौशल्यांचा विचार त्यामधून करण्यात येत असतो आणि त्यामध्ये दोघांमध्ये संप्रेषण आणि संवाद चांगला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दोघांमध्ये प्रेम, दृढ विश्वास असणं गरजेचं आहे. प्रेमाविषयी संवाद, स्वीकृती, अभिवृत्ती किंवा एकमेकांना विनाअट स्वीकारण्याची तयारी ह्या गोष्टी देखील सुखी आणि आनंदी विवाहामध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पाहायला मिळतात. तर इथं हे जे आहे तर विवाह हा घटक इथं संपतो. म्हणजे आपण बघितलं की विवाह आणि इतर
जवळीकतेचे संबंध, विवाहामध्ये जवळीकतेचे संबंध कसे निर्माण होतात, हे सहजीवन म्हणजे काय, तर ह्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जवळीकतेच्या नात्यामधील समायोजन या संदर्भात चर्चा करूया. धन्यवाद.